ड्रग्स प्रकरणामध्ये झिरो टॉलरन्स ही गृह खात्याची आणि देवाभाऊंची पहिल्या दिवसापासून भूमिका आहे। आज आपण बघतोय की महाविकास आघाडीचं सरकार असताना मोठ्या प्रमाणात ड्रग्सची तस्करी महाराष्ट्रामध्ये केली जायची, ड्रग्सचे रॅकेट होते, परंतु आता गृह खात्याच्या वतीने मोठमोठे ड्रग्स रॅकेट उद्ध्वस्त करण्याचं काम हे पोलिसांनी केलंय। पोलिसांना सक्त सूचना आहे की कुठेही नशेखोरी झाली नाही पाहिजे, ड्रग्स माफियांच्या विरोधामध्ये कडक कारवाई करा, हे देवाभाऊंचं धोरण आहे। आणि अशा पद्धतीनं पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करायची हे धोरण चुकीचं आहे। जिथं मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई केली जाते, पोलीस खातं सजग आहे, गृहमंत्री सतर्क राहून पोलिसांना सूचना करतायत आणि ड्रग्स विरोधामध्ये सगळ्यात जास्त कारवाई कुठे झाली असेल तर मुंबई आणि महाराष्ट्रात होते, कारण पोलिसांना फ्रीडम दिलंय आणि देवाभाऊंच्या सक्त सूचना आहेत की ड्रग्स बद्दल झिरो टॉलरन्स, कुठेही ड्रग्सची तस्करी किंवा ड्रग्सची विक्री खपून घेतली जात नाही।